नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओ सत्रामध्ये आपलं स्वागत आहे. या सत्रामध्ये आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो आहे आधुनिक आवर्त सारणीतील कल, ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. आपण एक एक करून संयुजा, अणू, आकारमान, धातू आणि अधातू गुणधर्मांबद्दल चर्चा करू. चला सर्वप्रथम संयुजा कलापासून प्रारंभ करूयात. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांमधील संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या 1 पासून 8 पर्यंत वाढते आणि म्हणून मूलद्रव्यातील संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्येद्वारे त्यांची संयुजा शोधता येते. म्हणूनच प्रत्येक छोट्या आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांची संयुजा 1 पासून 4 पर्यंत वाढते आणि नंतर कमी होऊन 0 होते. आपणास माहीत आहे की कोणत्याही मूलद्रव्यांची संयुजा त्याच्या अणूच्या सर्वात बाह्य कवचात उपस्थित असलेल्या संयुजा इलेक्ट्रॉनच्या संख्येद्वारे निश्चित केली जाते. आता गणांमध्ये मूलद्रव्याच्या संयुजेबद्दल बोलू. आवर्त सारणीच्या एका गणामधील सर्व मूलद्रव्यांमध्ये संयुजा इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. उदाहरणार्थ, आवर्त सारणीच्या गण 1 मधील सर्व मूलद्रव्ये जसे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम प्रत्येक अणूमध्ये एक संयुजा इलेक्ट्रॉन असतो. गण 1 च्या मूलद्रव्यांमध्ये लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम अणूमध्ये एक संयुजा इलेक्ट्रॉन असतो आणि म्हणून त्याची संयुजा 1 असते. गण 2 मधील सर्व मूलद्रव्यांमध्ये 2 संयुजा इलेक्ट्रॉन असतात आणि म्हणून त्यांची संयुजा 2 असते. गण 13 ची संयुजा 3 आहे. गण 15 ची संयुजा 3 आहे. गण 17 ची संयुजा 1 आहे. चला आता एका आवर्तातील वेगवेगळ्या अणूंच्या आकारमानाबद्दल चर्चा करूया. आधुनिक आवर्त सारणीच्या आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना अणूचा आकार कमी होतो. जसे आपण एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाऊ लागतो, मूलद्रव्यांचा अणुअंक वाढत जातो, ज्याचा अर्थ आहे अणूमधील प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या वाढत जाते. केंद्रकावरील मोठ्या धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाच्या अधिक जवळ आणले जातात आणि अणूचे आकारमान कमी होते. अशा प्रकारे कोणत्याही आवर्तात अल्कधातूचे अणू जसे लिथियम, सोडियम, पोटॅशियम इत्यादी आकाराने सर्वात मोठे असतात, तर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन इत्यादी हॅलोजन अणू आकाराने सर्वात लहान असतात. आता गणांमध्ये मूलद्रव्याच्या अणूच्या आकारमानाबद्दल चर्चा करूयात. आपल्याला दिसेल की गणामध्ये वरून खालपर्यंत जाताना अणूचा आकार वाढतो. म्हणून सर्वात लहान अणू आकार गणाच्या सर्वात वर आढळेल, तर सर्वात मोठा अणू आकार गणाच्या तळाच्या भागात आढळेल. या कलाचे कारण काय आहे ते पाहूया. जेव्हा आपण आवर्त सारणीच्या एका गणामध्ये वरून खालच्या बाजूस जातो, तेव्हा प्रत्येक टप्प्यावर अणूमध्ये इलेक्ट्रॉनचे एक नवीन कवच जोडले जाते. अशा प्रकारे अणूमधील इलेक्ट्रॉन कवचांची संख्या हळूहळू वाढते, ज्यामुळे अणूचे आकारमानही वाढते. आता आपण प्रथम एका आवर्तात धातू आणि अधातू कलाबद्दल चर्चा करू. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांच्या धातूचे गुणधर्म कमी होतात आणि त्याच वेळी अधातू गुणधर्म वाढतात.
आवर्त सारणीच्या डावीकडे आपल्याकडे धातू आहेत आणि उजवीकडे अधातू आहेत. धातू आणि अधातूंमध्ये काही मूलद्रव्ये असतात, जी एक नागमोडी रेषा बनवतात, जी धातूंना अधातूंपासून वेगळी करते. या रेषेवर येणारी मूलद्रव्ये बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, अँटिमनी, टेल्युरियम आणि पोलोनियम धातू आणि अधातू दोन्हींचे गुणधर्म प्रदर्शित करतात. म्हणूनच त्यांना धातुसदृश्य मेटॅलॉइड म्हणतात. बंध निर्माण करताना धातू इलेक्ट्रॉनचा त्याग करतात, म्हणजेच त्यांची विद्युत धनता प्रवृत्ती असते. दुसरीकडे अधातूंची विद्युत ऋणता प्रवृत्ती असते. ते इलेक्ट्रॉन घेऊन बंध निर्माण करतात. आता गणांमध्ये धातू आणि अधातू कलांबद्दल चर्चा करूया. आवर्त सारणीच्या एका गणात खाली गेल्यावर मूलद्रव्यांमध्ये धातूचे गुणधर्म वाढतात. उदाहरणार्थ, जेव्हा आपण गण 1 मध्ये खाली जातो तेव्हा धातूचे गुणधर्म लिथियमपासून फ्रॅनेशियमपर्यंत वाढत जातात. ह्या गुणधर्माने आपल्याला या मूलद्रव्यांपासून तयार झालेल्या ऑक्साईडच्या स्वरूपाची माहिती मिळते, कारण धातूंचे ऑक्साईड आम्लारीधर्मी असतात आणि अधातूंचे ऑक्साईड सामान्यतः आम्लधर्मी असतात. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक आवर्त सारणीतील कल ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल याचा अभ्यास केला.